अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धेवर खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत, ती म्हणजे गुरुपौर्णिमा। बघा, 29 जुलैला आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला स्वामींची 21 दिवसांची सर्वात प्रभावी सेवा करायची आहे। आणि ही सेवा नक्कीच बघा, असे विशिष्ट दिन जेव्हा असतात तेव्हा आपल्याकडनं ही सेवा घडते आणि त्या सेवेचं जे काही फळ आहे ते आपल्याला तेवढ्याच पटीने जास्त मिळतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, गुरुपौर्णिमा हा आपल्या गुरूंचा दिवस आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये स्वामी समर्थांसारखे गुरु जर असतील तर आपल्या आयुष्याचं नक्कीच सोनं होतं। स्वामींसारखे गुरु आपल्या आयुष्यामध्ये का असावेत, त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण म्हणजे बघा, जेव्हा आपण स्वामी सेवेमध्ये येतो, स्वामींची सेवा आपण करतो, स्वामींची आपण भक्ती करत असतो, तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला भविष्याची कुठलीही चिंता राहत नाही आणि भविष्याच्या चिंतेपासून आपण दूर राहतो। भविष्याबद्दल आपल्या मनामध्ये कुठलीही भीती राहत नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, जेव्हा स्वामींसारखे गुरु आपल्या आयुष्यामध्ये असतात तेव्हा त्यांचं जे काही वचन आहे, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे फक्त शब्द नाही, ही एक जिवंत प्रचिती आहे। बघा, आपण कुठल्याही संकटामध्ये असतो किंवा एखाद्या कुठल्याही आपण अडचणीमध्ये सापडलेलो असतो, तेव्हा जेव्हा आपल्याला स्वामींचं वाक्य आठवतं की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, तेव्हा ते आठवल्यानंतर आपल्याला बघा लगेच आपल्या मनाला एक दिलासा मिळतो, एक खूप मोठा दिलासा आपल्याला मिळतो, एक खूप मोठा आधार आपल्याला वाटतो स्वामींचा की नाही, काही झालं तरी स्वामी माझ्या पाठीशी आहेत आणि ते मला या संकटातून, या अडचणीतून नक्कीच बाहेर काढतील, हा आपल्याला एक विश्वास असतो। आणि स्वामीसुद्धा त्यांचं वचन हे पाळतात आणि आपल्याला नक्कीच त्या संकटातून, त्या अडचणीतून आपल्याला बाहेर काढत असतात। त्यानंतर बघा, तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा स्वामी आपल्यासोबत असतात तेव्हा आपल्याला प्रत्येक संकटातून ते बाहेर काढत असतात। कुठलंही संकट आपल्यावर येण्याआधी ते आपल्याला सावध करत असतात किंवा जरी संकट आपल्यापर्यंत आलं तरीसुद्धा त्या संकटाची कुठलीही झळ आपल्याला बसत नाही, कारण की स्वामींसारखे गुरु आपल्या पाठीशी असतात। बघा, आपले स्वामी हे ब्रह्मांड नायक आहे आणि ब्रह्मांडामधली सर्वात मोठी शक्ती म्हणजे आपले स्वामी जेव्हा आपल्या पाठीशी असतील, आपले गुरु जेव्हा आपल्या पाठीशी असतील, तेव्हा आपलं कधीच काहीच वाईट होऊ शकत नाही। कारण की बघा, कुठलीही वाईट शक्ती असू द्या, कुठल्याही वाईट विचारांची व्यक्ती असू द्या, कुठलीही वाईट गोष्ट आपल्यापर्यंत कधीच पोचू शकत नाही, कारण की आपल्या डोक्यावर गुरूंचा हात असतो। म्हणून लक्षात घ्या की आपल्याला स्वामींसारखे गुरु लाभले आहेत, हे आपलं खूप मोठं भाग्य आहे की आपण स्वामी सेवेमध्ये आहोत। स्वामींनी आपल्याला त्यांची सेवा करण्याची परवानगी दिलेली आहे आणि आपण स्वामी सेवा करत आहोत। खरंच ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे। बघा, आजही बरेच जण आहेत की जे स्वामी सेवेमध्ये नाही आहे। शेवटी स्वामी ठरवतात की त्यांना त्यांच्या सेवेमध्ये कोणाला आणायचं आहे, कोणाला नाही, आणि आपण ती भाग्यवान सेवेकरी आहोत ज्यांना स्वामींनी निवडलेलं आहे त्यांच्या सेवेसाठी। बघा, शेवटी त्यांची इच्छा असावी लागते तेव्हा आपल्या हातून कुठलीही सेवा घडते, कुठलंही कार्य घडतं। नक्कीच बघा, स्वामींच्या इच्छेशिवाय झाडाचं पानसुद्धा हलत नाही। स्वामींची इच्छा असेल तर आपण त्यांची सेवा करू शकतो, अन्यथा आपण कितीही ठरवलं तरीसुद्धा आपण सेवा करू शकत नाही। शेवटी स्वामींची इच्छा असावी लागते। करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा असं आपण म्हणतो, ते खरंच आहे। जेव्हा बघा, सगळं काही घडवून आणणारे, सगळं काही करणारे फक्त स्वामी आहेत, आपण फक्त निमित्त मात्र आहोत। मग आपल्या हातून किंवा आपल्याकडनं स्वामी यांची सेवा करून घेतात आणि आपल्या आयुष्यातले जे काही संकट आहेत, दुःख आहेत, अडचणी आहेत, ते नक्कीच स्वामी दूर करतात। आपले प्रारब्ध नष्ट करतात, आपले भोग कमी करतात आणि आपल्याला आपल्या सेवेचं हे इच्छित फळ प्राप्त करून देत असतात। यामागे सगळी काही स्वामींची योजना असते, त्यांची इच्छा असल्याशिवाय आपण त्यांची सेवा नाही करू शकत। म्हणून बघा की स्वामींची इच्छा असेल तरच आपण स्वामी सेवेमध्ये आहोत आणि नक्कीच मी सांगेल की आपल्याकडनं भरभरून स्वामींची सेवा कशी घडेल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून आपल्याला सेवा करायची आहे। लक्षात घ्या, स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा स्वामीसुद्धा आपल्यावर प्रसन्न राहत असतात, आपल्याकडनं भरभरून सेवा करून घेतात आणि आपल्याला आपल्या सेवेचं फळही ते प्राप्त करून देत असतात। तुम्ही जी कुठली सेवा करणार, छोटी मोठी स्वामींची, फक्त ती मनापासून करा, पूर्ण विश्वास ठेवून करा आणि या सेवेने नक्कीच माझं काहीतरी चांगलं होणार आहे, या सेवेने नक्कीच स्वामी माझ्यावर प्रसन्न राहणार आहेत, या सेवेने नक्कीच स्वामींची कृपा माझ्यावर होणार आहे, ते विश्वास ठेवून तुम्हाला सेवा करायची आहे। लक्षात घ्या। तर असो, आता आपण बघूया की स्वामींची आपल्याला कोणकोणत्या प्रभावी सेवा करायच्या आहेत।
तर सगळ्यात महत्त्वाचं बघा, 9 जुलै ते 29 जुलै आपल्याला स्वामींची 21 दिवसांची प्रभावी सेवा करायची आहे. आता ज्यांना 21 दिवसांची शक्य होणार नाही त्यांनी 7 दिवसांची सुद्धा सेवा करू शकता किंवा 11 दिवसांनी सुद्धा तुम्ही सेवा करू शकता गुरुपौर्णिमेनिमित्त. तर आता बघा, तुम्हाला जसं शक्य आहे तशी तुम्ही सेवा करा. 7 दिवसांची, 11 दिवसांची किंवा 21 दिवसांची, हे तुमच्या यथाशक्तीनुसार आहे. पण जेवढी जास्तीत जास्त सेवा करणार तेवढं तुमच्या जास्तीत जास्त तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे, तेवढ्या तुमच्या अडचणी, संकट, दुःख हे दूर होणार आहे बघा. तर व्हिडिओ तुमच्यासोबत आधीच शेअर करत आहे, त्यामागचं कारण म्हणजे मधात बऱ्याच महिलांना मासिक धर्म येणार असेल तर त्यांनी काय करायचं, तुमचे ते 4-5 दिवस स्किप होणार आहेत ना, मग त्यांनी 9 तारखेच्या आधीपासूनच सेवेला लागायचं, जेणेकरून तुमचे 4-5 दिवस भरून निघतील तुमच्या सेवेचे आणि तुमच्याकडनं भरभरून सेवा घडेल आणि पूर्ण तुमच्या 21 दिवसांची सेवा ही 29 तारखेपर्यंत ही पूर्ण होईल. तर आता बघा, तुम्हाला जर 11 दिवसांची सेवा करायची असेल तर नक्कीच तुम्हाला 19 तारखेपासून सुरुवात करायची आहे. 19 जुलै ते 29 जुलै ही तुमची 11 दिवसांची स्वामींची सेवा घडेल, तुमच्याकडनं घडेल. त्यानंतर ज्यांना 7 दिवसांची सेवा करायची आहे त्यांनी 23 जुलैपासून सुरुवात करावी, जेणेकरून 23 जुलै ते 29 जुलै तुमच्याकडनं 7 दिवसांची स्वामींची सेवा करेल. पण मी पुन्हा एकदा सांगेल की जेवढी तुम्ही जास्तीत जास्त सेवा करणार, अर्थात तुम्हाला तेवढा तुमच्या सेवेचं तुमचा बॅलन्स मागे पडणार आहे, तुम्हाला त्या सेवेचं तेवढंच फळ मिळणार आहे. तुमचे प्रारब्ध नष्ट होतील, तुमचे भोग नक्कीच कमी होतील, तुमचे संकट, अडचणी, जीवनातले जे काय ते तुमच्या तेवढ्याच प्रमाणामध्ये दूर होतील. जेवढी तुम्ही जास्तीत जास्त सेवा कराल, अर्थात त्या सेवेचं फळ तुम्हाला तेवढ्याच पटीने जास्त मिळत असतं. तर असो, आता आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला सेवा करायची आहे. तर तुम्हाला आता सेवा कोणती करायची आहे ते आता आपण बघूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामींच्या प्रभावी सेवेमध्ये सगळ्यात प्रभावी सेवा ती म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं आहे. आता हे पारायण तुम्ही 21 दिवसांसाठी करू शकता, 7 दिवसांसाठी करू शकता किंवा 11 दिवसांसाठी तुम्ही करू शकता. ह्याची 21 पारायणे करायची आहे. लक्षात घ्या, तुम्हाला स्वामीच्या सारामृत या ग्रंथाची तुम्हाला 21 पारायणे करायची आहेत. आता 21 पारायणे करायची म्हटली तुम्हाला 9 तारखेपासून तुम्हाला सुरुवात करावी लागणार आहे. ज्या महिलांना मध्ये मासिक धर्म येणार असेल त्यांनी 4-5 दिवस आधीच सेवा सुरू करा, जेणेकरून तुमच्याकडे ते 4-5 दिवस भरून निघतील आणि तुम्हाला कुठलंही असं टेन्शन राहणार नाही किंवा गुरुपौर्णिमापर्यंत तुमच्याकडनं 21 दिवसांची सेवा अगदी व्यवस्थितपणे घडणार आहे. त्यानंतर ज्यांना 11 पारायणे करायचे आहेत, अर्थात त्यांनी 19 तारखेपासून सुरुवात करायची. 19 जुलै ते 29 जुलै तुमच्याकडनं अशी ही स्वामी चरित्र सारामृताची तुमच्याकडनं 11 पारायणे घडणार आहेत. आणि ज्यांना 7 पारायणे करायची आहेत या ग्रंथाची त्यांनी 23 तारखेपासून सुरुवात करायची. 23 जुलै ते 29 जुलै तुमच्याकडनं 7 पारायणे घडणार आहेत. आता पारायणे करणं म्हणजे काय, हा संपूर्ण ग्रंथ आपल्याला पूर्ण वाचायचा असतो. यामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत आणि हा संपूर्ण ग्रंथ आपल्याला वाचायला फक्त आणि फक्त 45 मिनटं लागतात. आता जे रोज स्वामी चरित्र सेवा करतात हा ग्रंथ अगदी 45 मिनटामध्ये वाचून होतो. आणि बघा, जर तुम्ही नवीन असाल तुम्हाला जास्तीत जास्त 1 तास लागेल किंवा जास्तीत जास्त तुम्हाला 1.25 तास लागेल, त्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. खूप छोटासा ग्रंथ आहे, 21 अध्यायांचा हा ग्रंथ आहे. अध्याय पण अगदी छोटे छोटे आहेत, फार काही मोठे नाही. तुम्हाला अगदी 1.25 तासामध्ये तुमचा हा ग्रंथ वाचून होतो. नक्कीच तुम्हाला या ग्रंथाचं पारायण करायचं आहे 21 दिवसांचं. रोज तुम्हाला हा ग्रंथ संपूर्ण वाचायचा असतो. म्हणजे बघा, तुमच्याकडनं 21 दिवसामध्ये 21 पारायणे घडतील किंवा तुम्हाला 11 पारायणे करायचे असतील, तुम्हाला तुमच्याकडनं 11 दिवसामध्ये 11 पारायणे घडतील. जर तुम्हाला 7 पारायणे करायचे असतील तर तुमच्याकडनं 7 दिवसामध्ये 7 पारायणे घडतील. तर अशापणे तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता ज्यांना बघा 7, 11, 21 पारायण करणं शक्य होणार नाही, तुम्ही जर नवीन स्वामी सेवेकरी असाल, तुम्हाला जर खूप वाटत असेल की एवढी सेवा करायची का, तर तुम्ही रोजचे 3-3 अध्याय या ग्रंथातले पठण करू शकता, जेणेकरून बघा 7 दिवसामध्ये तुमचा हा ग्रंथ संपूर्ण वाचून होतो. आणि अशी तुम्ही 3 पारायणे करू शकता. म्हणजे 9 जुलैपासून ते 29 जुलैपर्यंत जर तुम्ही 7-7 दिवसांचा हा ग्रंथ पूर्ण वाचला, 7-7 दिवसांसाठी तुमच्याकडनं 3 पारायणे घडतात. बघा, जेवढी जास्तीत जास्त सेवा कराल, मी म्हणेल तेवढं जास्तीत जास्त फळ मिळणार आहे. म्हणून सेवा करताना कंजूशी करू नका. आपण स्वामींना कधीच म्हणत नाही की स्वामी तुम्ही फक्त मला एवढंच द्या किंवा तेवढंच द्या. आपण स्वामींना भरभरून मागत असतो. आपल्याला खूप अपेक्षा असते की स्वामी मला हे द्यावं, ते द्यावं. तशीच आपल्याकडनंही सेवा घडली पाहिजे, जेणेकरून त्या सेवेमुळे आपले प्रारब्ध नष्ट होणार आहेत, आपले भोग कमी होणार आहेत. तर ही एक सेवा आहे जी आपल्याला स्वामींसाठी करायची. दुसरी सेवा म्हणजे तारक मंत्र. तारक मंत्राचं तुम्हाला 11 वेळेस किंवा 21 वेळेस रोज 9 जुलैपासून ते 29 जुलै या 21 दिवसामध्ये तुम्हाला रोज पठण करायचं आहे.
नक्कीच तुमच्याकडनं जेवढं जास्तीत जास्त शक्य होईल तेवढा वेळेस तुम्ही तारक मंत्र पठण करू शकता. तारक मंत्र पठण करताना एका छोट्याशा ग्लासमध्ये पाणी घेऊन बसायचं. त्या पाण्यावर हात ठेवून तुम्हाला तारक मंत्र 11 वेळेस किंवा 21 वेळेस तुम्हाला पठण करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला ते तीर्थ सगळ्या घरातल्या व्यक्तींनी मिळून तुम्ही स्वतःही तुम्हाला ते प्राशन करायचं आहे. कारण की ते तीर्थ हे आपल्या स्वामींचं आहे आणि स्वामींचं एक सुरक्षा कवच आपल्या भोवती तयार होत असतं जेव्हा आपण ते तीर्थ पित असतो. तेव्हा नक्कीच तारक मंत्राचं तुम्ही पठण करू शकता. आणि ह्या सगळ्या सेवा तुम्ही संकल्प करून सुद्धा करू शकता. म्हणजे आधी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे स्वामींसमोर बसून. तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला स्वामींना सांगायची आहे आणि स्वामी तुम्ही माझ्याकडनं ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि मला माझ्या सेवेचं इच्छित फल प्राप्त करून द्या, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. का तुम्ही फक्त सेवा करण्याचं काम करा, बाकी स्वामींना कधी द्यायचं आहे काय द्यायचं हे त्यांना ठरवू द्या. आपण जेव्हा निस्वार्थपणे सेवा करतो ना तेव्हा स्वामी आपल्याला कधीच काहीच मागायची गरज पडू देत नाही. एवढं स्वामी आपल्याला भरभरून देत असतात. म्हणून निस्वार्थपणे जेवढी सेवा करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करा. काही मागून सेवा करण्यापेक्षा तुम्ही जर जेव्हा काही न मागता सेवा करता तेव्हा स्वामी तुम्हाला कधीच काहीच कमी पडू देत नाही, तुम्हाला भरभरून स्वामी देत असतात. तर नक्कीच बघा या सेवा आपल्याला करायच्या आहेत. त्यानंतर तिसरी महत्त्वाची सेवा आहे ते म्हणजे नामस्मरण. श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. आता हा जप तुम्ही संकल्प करून 11 माळी रोज 11 माळी तुम्ही 9 जुलैपासून ते 29 जुलैपर्यंत रोज संकल्पयुक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करू शकता. किंवा जर तुम्हाला बसून शक्य नसेल स्वामींसमोर बसून तर तुम्ही तुम्हाला संकल्प करणंही शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही फक्त अखंड नामस्मरण करा. 9 जुलैपासून ते 29 जुलैपर्यंत तुमच्याकडनं जसं जसं शक्य होईल तसं तुम्ही अखंड स्वामींचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं तुम्ही नामस्मरण करत राहा. नक्कीच स्वामींच्या नामस्मरणामध्ये खूप मोठी शक्ती आहे आणि स्वामींचं नामस्मरण ही अशी गोष्ट आहे की ज्याला कुठलंही बंधन नाही आहे. लक्षात घ्या, नामस्मरणामध्ये खूप मोठी शक्ती असते, खूप मोठी ताकद असते. नामस्मरणामुळे स्वामी नेहमी आपल्यासोबत असतात. स्वामींचं सुरक्षा कवच आपल्या भोवती असतं आणि स्वामींच्या जवळ ठेवणारी सर्वात प्रभावी सेवा म्हणजे नामस्मरण आहे. आणि बरेच भक्त बरेच सेवकरी या सेवेपासून वंचित राहत असतात, ते म्हणजे नामस्मरण. लक्षात घ्या, तुमच्याकडनं कुठलीही सेवा घडणार नसेल, तुम्ही फक्त नामस्मरण करा तरीसुद्धा स्वामी तुमच्यासोबत असतात, तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या सेवेचं भरभरून फळ मिळतं आणि तुमच्या जीवनातल्या अडचणी संकट दुःखही नक्कीच दूर होतात. अनुभव घेऊन बघा. 9 जुलै ते 29 जुलै भरभरून स्वामींचं नामस्मरण करा. जेवढं तुम्हाला करता येईल अखंड नामस्मरण स्वामींचं करत राहा. जेव्हा तुम्हाला आठवण येईल, जेव्हा तुम्ही प्रवासामध्ये असाल, जेव्हा तुम्ही जॉबच्या ठिकाणी असाल, तुम्हाला वेळ असेल, चालता फिरता कधीही स्वामींसमोर बसूनही जर तुम्हाला वेळ असेल तर नक्की स्वामींचं नामस्मरण करत राहा. आणि मग बघा की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कोणकोणते अनुभव तुम्हाला येतात, कोणकोणते चमत्कार तुमच्या जीवनामध्ये घडतात. कुठलंही संकट तुमच्यावर कधीच येणार नाही आणि आलं जरी तरी तुम्ही त्यातून सुखरूप बाहेर पडता. स्वामी शक्ती तुमच्या पाठीशी उभी असते. म्हणून लक्षात घ्या की जेवढी तुम्हाला स्वामींची सेवा करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करा. ज्यांच्या घरामध्ये लहान बाळ आहे, लहान मुलं आहेत किंवा ज्या ताई प्रेग्नेंट आहे, ज्यांना बसून सेवा करणं कुठलीही शक्य नाही, तरी नक्कीच नामस्मरण ही सेवा करावी. नामस्मरण या सेवेला कधीही कुठलंही बंधन नाही आहे, कुठलीही अट नाही आहे. ही सेवा आपण कधीही कुठेही कसेही करू शकतो. फक्त मनात श्रद्धा हवी, विश्वास हवा आणि सेवा करण्याची इच्छा हवी. लक्षात घ्या, स्वामींच्या नामस्मरणामुळे सुद्धा स्वामी आपल्याला अनेक अनुभव देत असतात. असं समजू नका की नामस्मरण ही सेवा छोटी नाही आहे, ती सगळ्यात प्रभावी आणि सगळ्यात मोठी सेवा आहे स्वामींचं नामस्मरण. लक्षात घ्या, नामस्मरणामुळे सुद्धा आपल्याला खूप सुंदर सुंदर आणि मोठे मोठे अनुभव येत असतात. तुम्ही फक्त अनुभव घेऊन बघा. तुम्हाला कुठली सेवा करणं शक्य नसेल तर या 21 दिवसामध्ये फक्त स्वामींचं नामस्मरण करा, भरभरून करा. जेवढं तुम्हाला करता येईल, जेवढं शक्य होईल तेवढं नामस्मरण तुम्ही करण्याचा प्रयत्न करा आणि मग बघा तुम्हाला स्वामींचे कोणकोणते अनुभव येतात. तर या प्रभावी सेवा आहे स्वामींच्या ज्या आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त करायच्या आहेत. त्यामुळे तुम्हाला यामधील जेवढ्या सेवा करणं शक्य होतील तेवढ्या करण्याचा प्रयत्न करा. श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ स्वामींचा आत्मा आहे आणि नक्कीच हा ग्रंथ जेव्हा आपण पठण करतो तेव्हा आपलं आयुष्य सोनं होतं. त्यामुळे नक्की तुम्हाला जेवढे शक्य आहे या ग्रंथाचे पारायण करणं तेवढे करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर तारक मंत्राची सेवा मी तुम्हाला सांगितली आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ हे या मंत्राचं आपल्याला नामस्मरण करायचं आहे. तर यामधील तुम्हाला जेवढ्या जमतात तेवढ्या सेवा करा. ज्यांना या तिन्ही सेवा करणं शक्य असेल, तुमच्या परीने तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही तिन्ही सेवा करू शकता. काहीच हरकत नाही. तुमची तेवढी सेवा मागे पडणार आहे, तुमचा तेवढा सेवेचा बॅलेन्स मागे पडणार आहे आणि तो सेवेचा बॅलेन्स नक्कीच तुम्हाला योग्य ठिकाणी योग्य वेळ आल्यावर
फळ देऊन जाईल आणि फळही तुम्हाला भरभरून मिळेल. फक्त विश्वास ठेवा, कर्म चांगले ठेवा आणि पूर्ण विश्वास ठेवून निशंक मनाने स्वामीची सेवा करत राहा. नक्कीच स्वामी आपल्या पाठीशी आहे आणि नक्कीच आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या नक्कीच स्वामी योग्य वेळ आल्यावर पूर्ण करतील, यात काही शंका नाही. तर चला, ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मी तुमच्यासोबत शेअर करायची. झालेली सेवा मी स्वामीच्या रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल त्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत किंवा विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.